स्टुडंट आज आपण पाहणार आहोत वीज बिलाबद्दल. ओके, तर आपल्याला माहित आहे जे वीज बिल येते, इलेक्ट्रिसिटीचे बिल येते ते कशामध्ये, ते युनिट मध्ये, ते आपल्याला माहित आहे. मग आता एखादं इक्विपमेंट किती वेळ चालल्यानंतर आपलं एक युनिट काय करेल, इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल, ते आज आपण पाहणार आहोत. ओके, पहा, तर सर्वात पहिले आपल्याला हे माहित असलं पाहिजे की एक युनिट म्हणजे 1 युनिट म्हणजे किती होते, 1 किलो वॅट अवर. ओके, तर लक्षात ठेवा, तुम्हाला माहित आहे 1 किलो म्हणजे किती झाले आपल्याकडे 1000 आणि W म्हणजे वॅट आणि H म्हणजे काय अवर. तर किती झाले आपल्याकडे 1000 वॅट अवर. तर मी इथे काय केला, एक जो लाईट घेतला मी 40 वॅटचा. डिफरंट टाईपचे लाईट असतात, डिफरंट टाईपचे इक्विपमेंट असतात. मी लाईटवरून आपण काय केलं, सपोज करणार एक लाईट घेतला, त्याचा जो वॅट आहे तो किती वॅट आहे, 40 वॅटचा आहे. तर मग मी काय करणार आहे, तर 40 ना या 1000 ला काय करणार, डिवाइड करा, म्हणजे टाइम भेटेल मला. तर चेक करा, मी काय केलं 1000 वॅट अवरला मी कितीने डिवाइड केलं, तो 40 वॅटचा आपण जो लाईट घेतला त्याला काय केलं, डिवाइड केलं. तर काय 0 0 W कॅन्सल झाला आणि 4 ने जर 100 ला डिवाइड केलं तर किती 25 आणि किती काय राहिला आपल्याजवळ H म्हणजे अवर. म्हणजे याचा अर्थ असा की 40 वॅटचा जो लाईट आहे जर तो 25 अवर चालला तर काय होईल, आपलं एक युनिट इलेक्ट्रिसिटीचं जे बिल आहे ते काय करेल, कंझ्युम करेल. यावरून आपण बाकीचे इक्विपमेंट सुद्धा काय किती वेळ चालले तर आपलं एक युनिट काय इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करेल ते आपल्याला माहित पडू शकते. थँक्यू.